अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। आणि आपल्या व्हिडिओला आज मी सुरुवात करते। तर आजचा विषय आहे सेवा पितरांची। सेवा पितरांची म्हणजे काय, तर सेवा पितरांची कशामुळे करायची, तर स्वप्नात साप दिसणं, स्वप्नात आपल्या पूर्वजांचा एखाद्याचा मृत्यू झालेली व्यक्ती स्वप्नात येणं, किंवा स्वप्नात इतरच नदी दिसणं, पाणी दिसणं, ही लक्षणं असली की आपल्याला पितृदोष असतो असं समजायचं। तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण सकाळ सकाळ उठलो, आंघोळ केली की दक्षिण दिशा म्हणजे तुम्हाला तर आपल्या मोबाईलमध्ये कंपास असेल ना, तर कंपासाच्या सहाय्याने तुम्ही दक्षिण दिशा कुठली हे तुम्ही ठरवून त्या दिशेला तोंड करायचं। आणि नित्यसेवा हे पुस्तक आहे, नित्यसेवामध्ये स्त्री बाह्य शांती सूक्त आणि पितृसूक्त हे दोन स्रोत आहेत, ते तुम्ही सकाळी देवपूजा करायच्या अगोदर म्हणायचे। त्याने काय होतं, आपले पित्र तर शांत होतेच, पण आपल्याला ते आशीर्वाद पण देतात। नंतर मग हातपाय धुवायचं, नंतर आपली नित्यपूजा म्हणजे देवपूजा करायची। पण हे देवपूजा करायच्या अगोदरच आपलं हे पितृसूक्त हे झालंच पाहिजे, त्याने आपले पितृ शांत होतात। त्यानंतर वर्षातून एकदा आपण भागवत पारायण हे करा, कारण आपल्याला ते सूक्त आपण करतो ते एखाद्या दिवस खंड तर आपल्याकडून पडतोच, त्यामुळे वर्षातून एकदा भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा। आणि 3 वर्षातून एकदा तुम्ही नारायण नागबली अवश्य करा। नारायणला नागबली हा विधी खूप मोठा आहे। आणि काय होतं, प्रत्येक घरातल्या पुरुषांना हा असा विश्वास नसतोच की असं केल्यावर असं होतं, मग स्त्रियांनी हा विधी केला तरी चालतो। पण स्त्रियांनी हा विधी करायचा असेल तर तुम्हाला तर माहिती आहे, स्त्रिया जास्त करून पिंडदान आपल्यात करीत नाहीत, पण एक क्षेत्र असं आहे भारतात जिथं तुम्ही जाऊन पिंडदान हे करू शकता। तर गुजरातमध्ये बिंदू सरोवर इथे एक मातृगा हे एक तीर्थक्षेत्र आहे, तुम्ही गुगल मॅपवर सर्च केलं तरी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। तिथं जाऊन तुम्ही हे आपण आपल्या पूर्वजांचं नारायण नागबली हे करू शकता, कारण एकमेव असं ठिकाण आहे जिथं महिला ह्या पिंडदान आणि आपल्या पितरांना शांतीसाठी हे विधी तुम्ही करू शकता। तर काय होतं, स्त्रियांनी जर केलं तर स्त्रिया हा माहेरी आणि सासरी दोन्ही पितरांचा तुम्ही मोक्ष त्यांना मिळवून देऊ शकता, त्यामुळे स्त्रियांनी केले तरी चांगलंच आहे। तुम्ही 3 वर्षातून एकदा हे तर करू शकता, त्याला जास्त खर्च नाही, तुम्ही तिथे जाऊन नक्की जा आणि हे करा। तर दुसरं म्हणजे तुम्ही दक्षिण दिशेकडे जाऊन हे पितरांची सेवा नक्की करा। तर हा विधी केल्याने काय होतं, कारण आपल्या घरात आर्थिक संकट किंवा एखाद्याला नोकरी, तर आपण कितीही शिकलो पण नोकरी लागत नाही, सरकारी नोकरीला लागत नाही, किंवा तोंडाशी आलेले काम आपलं एकाएकी ते निष्ठून जातं। ते काय करतात, आपले पितर हे दाराशीच बसलेले असतात की कधी आपला पितर आपला म्हणजे पूर्वजा बसलेले असते दारात, त्यांचं एकच मागणं असतं की आपल्याला मोक्ष मिळवून द्यायचं। त्यामुळे हे हातातोंडाशी काम, हात घास जे आलेला असतो ना आपला, ते पूर्वज हिसकावून घ्यायचं काम करतात। त्यामुळे त्यांना जर मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्ही नारायण नागबली हा नक्की करा। आणि हे काय होतं, आपण पुरुषसूक्त स्त्रीसूक्त रोज घेतो, त्याने ते फक्त शांत राहतात, पण त्यांना जर मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्हाला हा विधी करावाच लागेल। त्यामुळे 3 वर्षातून तुम्ही हा विधी तर एकदा तुम्ही तर करू शकताच ना, ते काय अवघड नाही, हा विधी तुम्ही नक्की करा। आणि तुमची जर भरभराट व्हायची असेल तर रोज हे पितृसूक्त आणि स्त्रीसूक्त हे तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून नक्की करा। आणि त्यानंतर दर अमावस्येला तुम्ही 12 वाजता थोडा म्हणजे मीठ न टाकता दही भात हा तुम्ही घराच्या असं वरील छतावर ठेवून घ्या, जेणेकरून तो कावळा येईल आणि आपले ते अन्नग्रह ग्रहण करून। आणि रोज पंचमहायज्ञ करायला तुम्ही विसरू नका, आणि रोज नित्यसेवा स्वामीची पण करायला विसरू नका। तर स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव।